मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नव्या ब्लॉगमध्ये. पप्पा नाही तर घरी आणि तर दीदीला मला पप्पांना जायला भिजवाय पण उठा उशीर झाला. ती राहिलं जायचं आणि तुम्हाला बागातलं वाल फिरवा जावं लागलं. पप्पांना आम्हाला जायला लागलेलं 7 वाजले. त्या चाललो आता बागत. तिथे गेली पुढच्या दोघं जाणार होतं पण पप्पांना चाललो. पप्पा म्हणते आधी वाल करावं लागलं. चालतंय मित्रांनो, आता गडबडे डायरेक्ट मागे झाले. मित्रांनो केलं आता वाल बंद. इथं चाललोय मी आणि डायरेक्ट आता पुढच्या रानात गेल्यावरच भेटू. मी जातो पळवत, नाहीतर लाईट 8ला जाणार आहे. सूर्य बघा कुठं आलाय. 7 वाजले ते आत्ता लाईट जाईल. नाहीतर आले पाणी पण प्रेशर नाही पाण्याला. दिदीन मी आलोय, प्रेशर नाही अजिबात पाण्याला. आणि 7:30 वाजले. एवढं भिजवायचं ते 4 सारं 8 वाजेस्तवर. म्हणून मी पुढं थांबतो. पाणी कुठं आडलं म्हणजे पाणी कुठं आडलं तर पाणी सोडवाय. पाणी बोरचं आहे म्हणून हळू चालतंय. इथं कडल थांबतो. हात थांबलं. पाणी राहिलं का नाही बघा, इथं भिजले. इतक्या वाजता आलं का नाही ते सांगायचं आहे मला, कारण की पाणी वरंगाटन जाईल. बघ कसं बघतोय. आता ह्यो सारा ह्यो झाला. आता ह्यो राहिला. 8ला लाईट जाते. आत्ता किती वाजल्यात थांबा सांगतो. आत्ता वाजल्यात 7:45. 15 मिनिटात 2 सारं उरकायच्यात. हो काय होतं तुम्ही फक्त हे करा, झालं पाहिजे आज. ह्यो पण सारं होणार आहे वाटतं. 10 मिनिट राहिले ती लाईटची. नाही पाणी इतक्यावर चाललंय. तिथे इतक्यावर चाललंय ग. बघू शकता तुम्ही. ध्यान नव्हतं व्हिडिओकडे, लय वेळ बोललोच नाही काय. मग अशी पाईपलाईन म्हणजे पाणी भरलं नव्हतं म्हणून उचलं होतं. शेवटचा सारा राहिलाय. 9 मिनिटं लाईट आहे अजून. वरंगाटानं जाईल निघून सार नुसता. पहिलं ब्लॉग बघितलाय ना तुम्ही, याच रानात येऊन सुरू केलेला. असं काहीतरी मी तेव्हा एडिटिंग करताना असं झूम झालेलं, असं करून अशी दुसरीच कुठली तरी क्लिप आणि मी रानात उभा आहे. मित्र हो, अब मैं जा रहा हूँ घर पे. म्हणजे घर पे नाही, मग अशी गेलेलो तिथं वाल बंद करायचं. एका हातात पुढे चढवलं. तुम्हाला आकाश दाखवलं, तुम्ही कधी बघितलंच नसेल. मग अशी गेलो तिकडेच जायचे. तिथे मुरमात पडू पडू नाही. ओहो डायरेक्ट इकडूनच जातो. माझी मला फिरून वटका चढ ना. हो लाट छोटे माझ्या खिशातलं पडाय चुकून तोंडात धरलेला. तो का लागला. हो डायरेक्ट तिथं गेल्यावर भेटू. अजित भाऊ यांच्या रानातली गाजर येते. हे बघा केवढं मोठे. कधी एवढं बघितलं कधी मोठं बघा. आणि त्याचंच आहे. आणि आपलं पाणीच नव्हतं ते आजीबाबांचंच घेतलेलं. त्यांचा वाल माघारी आहे तसं फिरून, कारण की त्यांच्याकडून आपली पाळ्या आता पडल्या. त्या नंतर केलं चालू त्यांचं. जाऊ लगेच माघारी. मला काय वाळला हवळा आवडत नाही. घेऊ शकत पुढंच जावं लागणार राहणार. असू दे तर नाही पडत. आता लाईट पण गेली आहे. लागलं अंगठ्याला. डायरेक्ट वर गेल्याच भेटतो. आलोय आता वर. चढून आज दम लागलाय.
आणि ब्लॉग का मित्रांनो पडेल. माझ्याकडे कंटेंट नाही. तुम्ही कंटेंट नाही मला कंटेंट नाही कुरकुर आणायला गेलो टाक. पण तुम्ही मग सपोर्ट करा तसल्या कंटेंटला. मग तुम्ही सबस्क्राईब पण करा. आपल्याला व्ह्यूज पडते ते बऱ्यापैकी, पण सबस्क्राईब करणार लोक 25% सबस्क्राईब करते ती. आलो आता घरपे. दीदी पण आली आहे. मला तर लय भूक लागली. आंघोळी अजून करायची आहे. मित्रांनो आता ज्वारी उपटणारी माणसं आल्यात का बघायला चाललंय. नाहीतर आपली आपण घरगुती डोंगरबारीची उपटली तशी उपटून घेणार आहे. माणसं आल्यात का तेवढंच बघायचं आहे. वळावती येतो अशी गाडी. बसलोय आता गाडीवर. चाललोय आता डायरेक्ट पाटलाच्या मळ्यात कशीच पोचल्यावर भेटू. कारण की आपल्या वस्तीतनं तुम्हाला ते असं कडबा काढलेला आहे. तिकडं कडबा तसा आपला पण काढावा लागतो. आपला डोंगरबारीच तेवढा झाला आहे. आज डोंगरबारीचा काटला आहे सुद्धा. कोणचं येऊन घरी पडलं की नाना गहू निघतात. गहू पण आमच्या इकडे काढायला काय काय जणांना मशनीनं काढून घेतलं. इकडं पण बघा ज्वारी आडवी करून टाकली सगळी. तरी सुद्धा किती बळणं पळावली. आता घेतलाय बघ. आता आला किसवर. तिकडची काटली सुद्धा काही कायची कळून बसली आपली. बघा सगळ्यांना काढून ठेवलं. आपलं पण एक इकडे झालंय. तुम्ही ब्लॉगमध्ये मागचं कधी बघितलंय मला वाटतंय तुम्ही बघितलंय. मी पप्पांबरोबर आलो नाही पण तो कॅमेरा नव्हता माझ्याकडे. कॅमेरा आता पण नाही तेव्हा मी फोन नेला नव्हता. अर्धी उपटली आम्ही आलो रात्री बॅटरी का पाणी घेऊन परवा रात्री दाद्याची झाली उपटून. उतरलो आता मुरुमात. तिला जाती नाही जाती. बस गाडी चल. नाहीत आली माणसं. त्यांची गाडी एफझेड आहे ती लगेच इथं दिसते. नाहीत आली ती. नाही गाड्या आत जायसारखा रस्ता आहे. जी इकडं आले ती संस्कार ही सगळी यांचीच उपटायची ज्वारी. आतून जाऊन बघावं लागेल. दाद्या पण कडका बांधायला आले ती त्यांची एफझेड दिसते. आता सगळ्यांना आत नाही तर आतच लावली त्यांना सुद्धा. कॅमेरा पडला. कॅमेरा फोन बघा. गाड्या आहेत इथं सगळ्या. किती गाड्या आहेत सगळ्यांच्या इकडं राहते. ती कडबा बांधायचं चालू आहे सगळं. बघा चमकते नुसतं. कॅमेरा माझा कमी चालतो पण मी स्पीड वाढवून ब्लॉक टाकतो ना त्याच्यामुळं लय हल्ल्यावाने वाटतो. आले आता खाली. तिथून येत बघितलं मला वाटतंय. बघा एवढीच उपटली आणि तिकडून पण उपटली असेल. ती पुढून बघावं लागेल. दाद्या इथं बांधतोय. आले ती उपटाय. आलो आता. व्हायचंच राहिली आता. एकटंच आलाय वे. आणि तो असायचा सोबत तो उघडा. ते जर्किंग घेते कोड त्याला देऊ. दादाने फोन दिलाय
स्प्राईट त्याच्यात म्हणून मला फोनपे ऑपरेटिंग शिकवले. चल नेलं, चल असे चल की. मला फोनपे वापरायला शिकवलं. हा बघ कॅमेरा चाललाय मित्र वाकडाकडे. हाय चालू. हे बघ त्याचा फोन, त्याचा तो म्हटलं स्प्राईट आण. आपल्या इथल्या दुकानात नका गावात आणायचं. आपण पाण्यात जल जाऊ गावात आणू. आपल्या इथं भेटलं नाही तर होय, आपल्या इथं भेटलं नाही तर फक्त स्प्राईट. डायरेक्ट आता गावात गेलोच भेट बाटल्या घेऊन आलोय. त्यांना एक द्यायची नाही छोटी, मला दादाला पण देऊ छोटी. दादाने मी पेणार चालू आता. त्याचा फोन पण दिला पाहिजे. नाही कॅमेरा मी जाता नाही हलवत, पण ते मी स्पीड वाढवल्यामुळे जादा हलतोय. आलोय राहणार निलम धर कॅमेरा मागे येतो दादाकडे. येडपटाक करू नको प्रसाद. घरी जा पळतो वळव नको सरळ पळवचा गपचूप वळव. इथं चपाती लाटते आणि इथं आम्ही आता नाश्त्याला घेतलं. सायकल येऊ जाणार आहे पाटलाच्या मळ्यात, त्यांना पाणी द्यायचं आणि मी फोन नाही नेणार सोबत. फोनला चार्जिंग नाही म्हणून, आणि मी फोनला आता चार्जिंग लावून जातो. आणि आता माझी आंघोळी झाली, कपडे घातले की आता काहीतरी खेळाय बघू. चार्जिंगला तर लावलंच नाही मगाशी संपलं असून सुद्धा मी कॅमेराकडे का बघ काय नाही. बॅटरी लो आहे, लाईट पण गेली आहे, त्याच्यामुळे अशी क्लिअरिटी दिसते. शटर कॉक तर बघा एकच राहिले असलं, 2 वर गेले 3 येते. आणि आता वारं असल्यामुळे खेळायला नाही आलं. आणि वारं कसलं कमी नाही, बास केलं की बंद झाले बघ. हालतच व्हायचं झाली पण तेवढंच फुलाला वळवते ती. निलमची कामं झाल्यावर खेळणार. आता तिसरा हेलपाटा पाटलाच्या मळ्यात चाललोय. आता झालंय फोन चार्जिंग सकाळपासूनच चाललोय. आता बाटल्या घेऊन मागाशी चार्जिंग नव्हतं म्हणून ती भरती इथं बाटल्या. म्हशी बाप पाणी पाजतात. पाटकीनं जातो डायरेक्ट, गेल्यावरच भेटू. कॅमेराला आपलं काहीतरी झालंच. हे बघा क्लिअरिटी कशी ती, तरी सुद्धा दाखवते. मी बनलो आहे तसे, मी का चमकते बाबा एवढं. आणि चाललो आहे आता राहणार, डायरेक्ट तिथं गेल्यावरच भेटू. बाबा पण दिसतो तर पुढे ट्रक आला असं हात ठेव बघा. गेला ट्रक बाबा पण पुढे हात रोलर हाय काम चालू आहे रे. मच्छी तर काय पळते घ्यायचं नवीन जागी. हो बघा दिसतंय का नाही काय माहिती. गाणं वाजतात ट्रॅक्टरमध्ये. ह्यांचा कडबाचा 2 टायले भरणार, त्यांची पट्टी मोठी होती. मी आलो इथं सायकल लावली सावलीला, चाललं राहणार. काय काय ब्लॉगरांचा आवाज लय भारी वाटतो आपल्यापेक्षा, कारण की ती मिनी ब्लॉगला वॉइस ओव्हर करते ती म्हणून चांगलं वाटतं. तिकडून आणून दिली मला मारलं असतात. तर हे एवढीशीच राहिली. आता बाबांनी पाण्याची बॉटल दिली, राहिलेल्या मोकळं घेतले त्या भरलेल्या. त्यांना पहिलं 1 बाटलीचं पाणी 1 दिली, 1 बाबांना दिली. म्हशीनं मला मारलंच असतं. मला ती म्हस मारते तुम्हाला पण माहिती, आणि अंगावर सेल लागले. बाकी नाहीत मारत, 2 एकच मारते. तरी तो व्हिडिओ काढायला तिचा व्हिडिओ काढ, मी खिशातनं फोन बाहेर काढ, तिथून माझ्या अंगावर लागली. तिला आवडत तिचा व्हिडिओ काढलेला. माझी सायकल तर काय इकडे आता ऊन पडले वाटले का बाबा इकडे. इथं डायरेक्ट घरी गेल्यावर बाबा मारतात, त्यांच्याकडून जाऊन येतो एकदा.
आता रस्त्यावर ही गाडी चालली थांबलोय पलीकडे चाललोय ट्रॅक्टर बिक्टर टाकते की बाहेर डायरेक्ट भेटू घरी गेला 1 नंबरमध्ये कलिंगड खाऊन झाले आणि टाकतो पप्पांना किती कलिंगड आणले एवढी कलिंगड आणले ती इकडं खाऊन झालेलं चालू टाकले ते परत एकदा चाललोय फाटल्याच्या माहीत आता बाबांना डबा घेऊन तर लिपा झोपले आणि व्ह्यूअर्स वी लाईक अवे बस कर बाई पण आता मी जाणार आहे तुम्हाला नाही नेत फाटल्याच्या माळ्यात तुम्ही आता डाळ चपाती जेवून झाले हाती देत आता आत्ता चालू आहे रडकन खायला हे टाकून मम्मी गेली वजा आणायला कॅमेरा परत हवे चाललोय बाग भया आहे बबनी बघा गोट्या त्याच्यात गव्हात गमवून टाकले त्या पण मगासपासून शोधत बसते मला मम्मी म्हटली थोडं मागणं आहे बस गव्हात काढलं बसणारे म्हणजे मला काही कळलं ना काय खरं खबर असला खावाच झाल्यावर म्हणता तुम्ही अरे माझा कॅमेरा कुठं चाललाय मला तीच कळलं ना थांबतो आता स्वरीपासून मग डायरेक्ट जातो लिप्या चल आलो बागत काही खेळायसारखं नाही आत्ता चल लिप्या चालले आता बागत बघा बारीक असून तारी करताना मी डायरेक्ट पोचल्या आलोय आता रानात बर आता मला तर जायला लावलंय मम्मीनं डायरेक्ट घरी गेल्यावर भेटू आता मम्मी आता चढी चढवलंय मम्मी म्हणली थोड्या वेळाने मग मी आता जातो घरी काय करू चाललोय आता मी कॅमेरा चालू आहे माझ्या ध्यानात राहिना मी न काय बोलतो आता कोंबडीची पिल्लाची कोंबडी एका हातात फोन असलं लय अवघड असतं सायकल धावाय धाव पडू शकतो आलो आता चाललोय मम्मीकडे फोन घेऊन बसलेलो होती चार्जिंग संपलं हो चाललोय आता रानात डायरेक्ट वागत गेल्यावर भेटतो पडलो माहीत नाही इतक्या आलो हे बघा फोन असं आलो इथनं हँडल वळला फोन ठेवतो इथं पडलो डायरेक्ट भेटतो आता खिशात ठेवतो फोन मग उचलो आता रानात मटगार्ड मला नवीन सायकल घ्यायची आहे तरी बघू घरच्यांना घेतली की आपल्याला ह्याची मम्मी गेली पुढं एकच पात करणार आहे तिकडून होत आले घास न्यायचा म्हणून मी सायकल घेऊन पडलो कामाचा घाण कापतोय आलोय आता हो चाललोय आता माघारी उचकी तर लागले पण मला घरी पण नाही आलोय आता शेणी बघा वाईच भरले 2 पोर राहिले बसलोय थोडा तिकडचं आहे आणि टाकायचं मीच मग खुरपं पण घेऊन जायचं आहे म्हटली य सकाळपासून पाटलाच्या मळ्यात 3दा वागत 2दा झालं कटरा आला येतं लागतं जाऊ द्या हो पडला असता हातात मग अशी मी पडलो आता फोन पडतो होता मीच केला त्याला घरात गेलो आहे तसं आले ते पिल्लं आपलीच होती म्हणजे कोंबडीची आपल्या गेली पिल्लं करून सगळी मी पण उठलेली आता पण मी आता टाकले शेण ही पाटी माझ्या आलो यात परड्यात पाटी टाकून झाली आणि मी 5 तारखेला 10वीचा पेपर लिहिणार आहे तू म्हणचाल तू 6वीला 10वीचा पेपर काय पण 5th ब्लॉकमध्ये मी रायटर आहे मला गणिताचा पेपर लिहायचा आहे आमच्या आहे ते पोरगं धीरज नावाचं गाजरही आणले ते क्लिअरिटी लई खराब झाली मजाची का नाही क्लिप नाही दाखवायला आली कारण की मला वाटलं मम्मी परत एकदा माघारी पाठवल म्हणून फोनच नव्हता न्यायला वजही पण आणलं आणि आजचा ब्लॉग इथं संपला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा